ज्या झाडाची मी खूप जास्त कटिंग लावली ना, त्याला फुलं आणि कळ्या खूप जास्त येते. कारण त्याची पिंचिंग खूप छान झाली आणि आता जवळपास ह्याला मोजलं तर 25 कळ्या भरल्या, काही राहिल्या पण असेल मोजायच्या आणि खूप छान असे फुलं पण येत आहे आणि या झाडापासून भरपूर असे झाडं तयार झाले आणि जे याची कटिंग तयार झाली ना, त्या कटिंगवर सुद्धा भरपूर म्हणजे कळ्या यायला सुरुवात झाली. म्हणजे 15 दिवसाच्या आतच ती कटिंग मोठी होऊन फुलं यायला लागली. मग कटिंगपासून जेव्हा झाडं लावतो त्याला फुलं लवकर येतात आणि बघा अजूनही छोटे-छोटे रोपं अशा या पद्धतीने मी तयार करत आहे. आणि इथे सर्व हे ते कटिंगपासून लावलेलेच झाड आहे बघा. आता छोटे-छोटे कळ्या तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसत असेल. एकदम बारीक-बारीक आहेत या झाडांना. पण सर्व झाडांना मात्र येऊन राहिल्या जे मी या झाडाची कटिंग लावली. आणि बघा झेंडूचं झाडसुद्धा यावेळेस मला सोपी झालं लावायला. आणि याच्या पहिले मी लावली होती ना कटिंग मागच्या वर्षी वगैरे, तर ती एवढी चांगली नव्हती झाली. कधी-कधी वातावरणात सुद्धा खूप फरक असू शकतो. कसा वाटला छोटासा व्हिडिओ बघा. इथे वॉटर बॅगमध्ये पण लावलेली आहे आणि भेंडीला सुद्धा बी तयार झालेलं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ